दंडवत फार महत्वाचा आहे आणि वारकऱ्यांच्या मध्ये आपण नमस्कार करतो, पाया पडतो, त्यापेक्षा आलिंगन आधी महत्वाचं आहे असं वर्णन तुकोबाराने केलं. प्रथम भेटी आलिंगन मग चरण खरी वैष्णव आजही एकमेकांना भेटी देतात, दडम मिठी घालतात, भेटी घेतात, नंतर पायी वंदन करतात. प्रथम भेटी आलिंगन तसे दंडवत आहे बरं का. आणि म्हणून दंडवत तुकोबाराने घातला हा दत्तात्रय प्रभूचा अवतार बरा श्रेष्ठ आहे. दत्तात्रयानं 24 गुरु केले त्रोटर, पण नाही शेवटी सगळेच गुरु केले, अवघड जग गुरु केले बघा. त्यांनी सांगितलं जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशी. संपूर्ण जगाला गुरु समजलं, ज्यांच्याकडून जो गुण घेतला त्याला त्या गुणासंबंधानं गुरु समजलं बघा. मग वेश्या असेल, कुमारिका असेल, पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू गगन यालाही गुरु केलं. सगळ्यांना दत्तात्रयानं गुरु केलं. दत्तात्रयांचा श्रेष्ठ आपल्या या कार्यक्रमामध्ये उत्सव मराठी माणसाचा आहे की नाही, हे आपलं युट्यूब चॅनल आहे. आणि काय त्यांचा जगताप मुलगा जगताप ते त्यांनी युट्यूब वरती प्रदर्शित करतात, लाईव्ह करत आहेत. सर्वांनी एकदा हात वर करून टाळ्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणा, त्यांना ते पुन्हा पुन्हा पुकार महिला मंडळी आहे की नाही. त्याच्यामुळे एकदा त्यांचं मनोगत पूर्ण होतं, त्यांच्या करताच या टाळ्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवायची. विठ्ठला विठ्ठला. मध्ये दंडवत अशा दत्तात्रयांना दंडवत करतात पहिले. आणि मग हे दत्तात्रय यांचं आजही वास्तव्य बरं का. त्या देवांच्या मध्ये चिरंजीव देव अवतार दोन आहेत. आता हे नरसिंह भगवान आणि दत्तात्रय हे चिरंजीव अवतार आहेत. ते आजही प्रत्येकाला विचारण करतात. दत्तात्रय 4 ठिकाणी माहूरगडला विश्रांती घेतात, गाणगापूरला भिक्षा मागतात, जान्हवी जे इथं वर्ण आलं ते पांचाळीश्वरी म्हणा किंवा गंगा तीर्थ आहे तिथं ते स्नान करतात. आणि कोल्हापूरला रात्री 6 वाजता त्यांचा फेरफटका असतो कोल्हापूरला. आणि त्याच्यानंतर माहूरगडाला विश्रांती असते की नाही, आणि गाणगापूरला भिक्षा मागतात. असं त्यांचे सतत हे भ्रमण चालू आहे. मेरू पर्वता सुद्धा असतात. पहिल मेरूच्या शिखरी वर्णन केलं. एक योगी गेला केसरी प्राणायामी बैसला, तेने थंडी माया तेजियली कंथा काया मन गेले ब्रह्मानंद तो पावला परमपद उन्मनी सूर्या विनोद छंदे छंदे ज्ञान गोदावरीचे तिरीय स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय दत्तात्रयाचं वर्णन केलंय. नाथ महाराजांनी खूप मोठं वर्णन केलं. नाथांच्या घरी तर सोबदारी केली दत्तात्रयानं. दत्त चोपदारी करीत
दत्तोपदरी करीत से निरामणे देव राधू त्यांची घरी. देव राबले म्हणजे दत्त होऊन सोपदार होऊन दत्तात्रयांच्याकडे नाथांच्याकडे लोक नाथ परंपरा नाथ महाराजांची. आणि मग ही या संप्रदायामध्ये दत्तात्रयांचं खूप मोठं त्यांची श्रद्धा आहे. दत्तात्रयांच्या करता बरेचसे अभंग नाथ महाराजांचे गेले. सांगायचं तात्पर्य असे दत्त उपासकच होते नाथ महाराज. आणि मग या नाथरायांना दंडवत केला. दया माझा दया माझे दंडवत. त्यांच्या काखेमध्ये भिक्षेची धुळी आहे आणि पुढे स्वान याचं वर्णन अभंगाच्या काखेमध्ये भिक्षेची धुळी आहे. तिसरं चरण अवतार. तिसरं चरण. विग्रह जरी देवाचा असलं कार्य संतांचं. फरक हाच या अवतारामध्ये देवाचं कार्य यांनी केलं नाही, संतांचं कार्य केलं. जे संत कार्य करतात, दुर्गुण घालवायचं कार्य करतात ते या दत्तात्रय अवतारामध्ये. मूर्ती जरी देवाची असली, विग्रह जरी देवाचा असला, ईश्वराचा असला, परमात्म्याचा असला, पण कार्य संतांचं आहे. विठाला सिद्ध असून सिद्धपणा कधी दाखवलाय का? सिद्धतेत असताना सुद्धा कधी सिद्धपणा मिळवला नाही. भिक्षा मागतात आहे की नाही. काठी झोळी पुढे स्वान. स्वान म्हणजे कामधेनूच आहे. एकदा नाथ महाराजांना हा प्रसंग घडलेला. जनार्दन स्वामी त्यांचे शिष्य कोणाचे? दत्तात्रय. आणि मग हे जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना जो काय अनुग्रह दिला, तर चमत्कार एकदा असा झाला की मलंग अवस्थेमध्ये ते आले दत्तात्रय प्रभू. ती सोबत कुत्री, ती झोळी, ती कटोरा. आणि मग यांनी सांगितलं नाथांना, म्हणे नाथा ते जरा कुत्रीचं दूध काढा म्हणे. आणि ते दूध काढायला गेले. दूध काढून दिलं त्यांनी. आपल्या त्या मलंगाने त्या दत्तात्रयाने ते आपल्या झोळीतल्या भाकरी, तुकडे, शिळे वगैरे काय जास्त ते काढले आणि ते कुस्करले आणि त्या कटोऱ्यामध्ये ठेवलं. नाथ महाराजांनी ते पाहिलं. नाथ महाराजांनी त्यांना थोडं विचित्र वाटलं. म्हणजे काय बा कुत्रीचं दूध काढतात आणि काला करून काय खातात, आवडच काम होतं. त्यांच्या लक्षात नाही आलं की नाही. तसं संत देवाचं दर्शन करून देतात, पण जीवाला ते लक्षात येत नाही किंवा ओळखू येत नाही. झाल्यानंतर नाथांना सांगितलं, नाथा आणि जरा कटोरा धुवून आला. आणि मग ते तिथं काही तलाव मला लहानसा झरा काय असेल ते घेऊन तिथं पाणी व्हायला. पण धुता धुता नाथांच्या लक्षात आलं, अरे कुत्रीचं दूध हे खाणं शक्य आहे. काहीतरी प्रकार चित्र असलं, श्रेष्ठ असलं पाहिजे.
आणि मग डोक्यात प्रकाश पडला आणि मग त्यांनी काय केलं की फेकायचं जे पाणी होतं ते धुवून ते मग आपण प्रसाद म्हणून भक्षण केलं. नंतर लक्षात आलं की हे साक्षात भगवान दत्तात्रय सांगायचंय की काकी धुळी पुढे स्वान नित्य विशेष अजूनही त्यांच्या डोक्यावरती जटाभार आहे. माता शोभे जटाभार माता शोभे विभूती सुंदर सुंदर अशी प्रकारची विभूती हे आभूषण आहे. जसे भगवान शंकराकडे तसे दत्तात्रय भगवान प्रभू दत्तात्रयांचे आणि हा दत्तात्रयांचा सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ अवतार. पण आत्माला एका ठिकाणी म्हणतात लागोनियात पायात धना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार भेदी तुम्हा सो होईना पार दत्त दिगंबर स्मरत असा एक नाथायांचा सांगायचं तात्पर्य हे दत्त 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 असं आपण काय भजन करावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांनी एकदा म्हणा 1 मिनिट आहे की नाही. दिगंबरा आणि अशा दत्तात्रयांचं स्मरण करणं स्मृती गम्य देव आहेत. आजही हनुमंत आहे दत्तात्रय
त्यांच्या भक्ताला दर्शन भेट देतात, मदत नाही बरं का. असं जर दत्त भक्त खरे आपलं प्रेम दत्तात्रयांच्याकडे असेल तर दत्तात्रय आजही भक्तांना दर्शन देतात. पूर्वी दत्तात्रयांच्या वर्णन केलं, त्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा शंखचक्र गदा हाती पायी खळावा गर्जती सेवा समाप्ते. झालेली सेवा आपण दत्तात्रयांनी समर्पित करू आणि या ठिकाणी आता पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी महत्वाचं म्हणजे आपण काल परवा युट्यूबला किंवा त्या व्हॉट्सअपला पाहिलं असेल, भगवंताचं चिंतन एक शास्त्रज्ञाचं असं मत आहे बरं का. ते एक महिला सांगत होत्या की माणसाच्या शरीरामध्ये एका मिनिटामध्ये कितीतरी लाखो पेशी रक्तामध्ये पेशी जन्माला येतात आणि मरतात, बरोबर आहे. तर या जे पेशी आहेत, आपण म्हणतो ना पांढऱ्या पेशी कमी झाल्या वाढल्या, ते चालत नाही, वाढणं चालत नाही, कमी चालत नाही. कमीला वाढवावं लागतं, वाढलेल्या कमी करावं लागतं. तर अशा या रक्तपेशी जर त्या माणसाने एक 5 मिनिटे जर मनापासून देवाचं भजन चिंतन नामस्मरण केलं, दत्त दत्त म्हणा, दिगंबरा म्हणा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, राम राम म्हणा, राम जय राम पण मन लावून जर त्यानं केलं तर एका मिनिटात किती लाखो ज्या पेशी जन्माला येणार आहेत, 5 मिनिटात त्या कितीतरी व्हायल्यात. अशा सगळ्या पेशी सजीव चैतन्य स्फूर्ती आनंद सकारात्मकता देणाऱ्या जन्माला येतात. परिणाम त्या माणसाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. पण आरोग्य सुदृढ राहण्याकरता, आरोग्य चांगलं राहण्याकरता सुद्धा नामचिंतनाची अत्यंत गरज आहे. विठाला निष्कर्ष ज्ञानही सांगतोय विठ्ठल नामानं काय झालं, मला पोचला सगळे त्यांचा हाय बीपी कमी, सगळे ते लेवल कमी झालं, सगळं त्या विठ्ठल नामात ते सामध्ये श्री विठ्ठल हृदयावर विठ्ठल म्हटल्यावर हृदयावर दाग येतो म्हणे आणि त्या रक्तदाबही कमी होते. म्हणजे नामातलं एवढं मोठं सामर्थ्य आहे. शरीराचं आरोग्य सुदृढ होईल, बाकी धन ऐश्वर्य संपत्ती मिळतील आणि शेवटी परिणामी ते मिळेल. सगळी सुपरिणामच आहेत, वाईट काही नाही. याच्याकरता परिणाम सुपरिणाम मिळतील म्हणून परमार्थ करणं, नामस्मरण करणं, चिंतन करणं, साधना करणं, सेवा करणं हे माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक विभाग आहे. पण माणसं त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आता इथं आलेले लोक नाही, इथं आलेले ते भाविक आहेत म्हणून इथं आलात. या 2 तास तुम्हाला याचे स्पंदन मिळाले, नामस्मरण घडलं, यामुळे आपल्या आरोग्यावरती निदान आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता तरी परमार्थ करणं. बाकी गोष्टी मोक्ष मुक्ती हे पुढच्या गोष्टी झाल्या, मिळतील न मिळतील, एक जन्मात 1000 जातील, पण या जन्मात आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपला संसारही व्यवस्थित चालवता येईल. संसार नीट चालवायला तरी परमार्थाचीच गरज आहे. एकदा साष्टांग नमस्कार करून सेवा समाप्त आहे.
सर्वांनी हात वर करायचे आणि रूपा रूपाचे एकदा भजन करायचे. याच्याकरताच हे सांगितले देवाचं नामस्मरण किती श्रेष्ठ आहे. Thank you.